गद्दारच म्हणणार. आम्ही गद्दार नाही, तुम्ही गद्दार आहात. बाप चोरणारी अवलाद तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे. तुम्ही तर सरकारचा आणि शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात घाण टाकला. 50 खोक्यांचा हा खोकासूर आहे. गद्दार आणि खोके, तिसरा शब्दच नाही. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही ही डुकरं पाळायची, हे नाही चालणार. 40 रेडे काय, गटातली घाण काय, डुक्कर काय 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 म्हटलं. कटप्पा म्हणजे जे कट करणारे अप्पाचे कटप्पा. टप्पा स्वाभिमानी होता. नाही तो पुष्प आला ना, झुकेगा नाही साला, आणि हे म्हणतात उठेगा नाही साला. नमस्कार, मी अभिजित करंडे. ABP माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अर्थात माझी फ्रेम बघून तुम्हाला मी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आहे हे लक्षात आलं असेल, पण केवळ हा वाघाचा आक्रमक जबडा बघून मी कुठल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आहे याचा अंदाज बांधणं आजच्या घडीला तरी कठीण आहे. त्यामुळंच मी तुम्हाला पहिल्यांदा हे क्लिअर करतो की नेमका आहे कुठं. तर मी आहे या उद्धव ठाकरेंच्या आम्ही एकनिष्ठ म्हणजे एकनिष्ठांचा दसरा मेळावा जो भरवला होता, असा दावा जो उद्धव ठाकरेंनी केला, त्या दसरा मेळाव्यामध्ये आहे. आता मुद्दा असा होता की या दसरा मेळाव्याच्या भाषणामधून खऱ्या अर्थानं इथं आलेल्या शिवसैनिकांना मिळालं तरी काय. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाची सुरुवात करतानाच अत्यंत इमोशनल किंवा अत्यंत भावनिक शिवसैनिकांना करण्याचा प्रयत्न केला. आपल्या पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया झालेली असताना, इतकी नाजूक शस्त्रक्रिया झालेली असतानासुद्धा त्यांना वाकण्याचा सल्ला डॉक्टरांनी अजिबातसुद्धा दिलेला नाही आहे. त्यांना वाकू नका म्हणून सांगितले, तरीसुद्धा त्यांनी आपल्या सहाय्यकाचा आधार घेत ते पूर्ण मॉबसमोर नतमस्तक झाले. त्यानंतर त्यांनी जी सुरुवात केली या गेल्या काही काळामध्ये झालेल्या फुटीरांबद्दल बोलायला सुरुवात केली. त्यांनी शिंदे गटाचा उल्लेख मिंधे गट असा केला. हा एक नवीन शब्दप्रयोग खऱ्या अर्थानं या दसरा मेळाव्यामध्ये कॉईन करण्यात आलेला आहे. आणि त्यांना काय दिलं नाही. खरं तर उद्धव ठाकरेंच्या भाषणातले बरेचसे मुद्दे हे त्यांनी आधीच बोललेले मुद्दे होते, मात्र केवळ आणि केवळ या दसरा मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी आत्ता झालेली फूट, शिंदे गटाचा झालेला आत्ताचा मुख्यमंत्री, त्यानंतर भाजपवरती टीका, एवढ्यापुरतंच हा सगळा मुद्दा जो आहे किंवा हा दसरा मेळावा मर्यादित ठेवला नाही, तर त्यांनी राष्ट्रीयत्व म्हणजे काय, हिंदुत्व म्हणजे काय आणि भाजप स्वतःला एक हुकुमशाहीच्या दिशेने कसं देशाला घेऊन चालला आहे असा एक विचार मांडण्याचा प्रयत्न केला. आणि देशातल्या किंबहुना राष्ट्रीयत्व मानणाऱ्या किंवा राष्ट्रीयत्वाला हिंदुत्व मानणाऱ्या सगळ्या लोकांनी ती लोकशाही टिकवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे, अशा अर्थाचं एक आवाहनसुद्धा त्यांनी इथं बोलताना केलं. गेल्या वेळेला त्यांनी, आणि हे सगळं करत असतानाच विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांबद्दल शिवसेना कधीच ममत्वानं वागली बोलली नाही, पण महाविकास आघाडीचा प्रयोग झाल्यानंतर आज पहिल्यांदा किंवा गेल्या काही काळामध्ये उद्धव ठाकरे सातत्यानं राष्ट्रवादी आणि काँग्रेसबद्दल प्रचंड ममत्वानं बोललेले किंवा बोलताना पाहायला मिळतात. त्याचा प्रत्यय आज पण आला. आता ही मी एक तुम्हाला पार्श्वभूमी सांगितली, पण या सगळ्याचे अर्थ काय आहेत तर एरवी एक्सप्लेनरमधून आपण ते अर्थ लावण्याचा प्रयत्न नेमके करत असतो. मात्र आज आपल्यासोबत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आहेत. अभय सरसुद्धा माझ्यासोबत आज इथं दसरा मेळाव्याच्या कव्हरेजमध्ये दिवसभर होते. अभय सर, मी केवळ एक पार्श्वभूमी सांगितली की म्हणजे शिंदे गटाची झालेली फूट, राष्ट्रीयत्व, काँग्रेस, NCP या सगळ्या मुद्द्यांबद्दल, पण आजच्या शिंदे गटाच्या उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे तुम्ही कसं पाहता. नेमकं या भाषणाला तुम्ही पहिले तर किती गुण द्याल, कारण खरं तर त्याला काही अर्थ नसतो, तरी पण आपल्या प्रेक्षकांसाठी म्हणून की कसं झालं भाषण असं तुम्ही म्हणाल, आणि दुसरी गोष्ट या भाषणाचा अर्थ काय. मला वाटतं अभिजित, यावेळेस म्हणजे एक वेगळी परिस्थिती निर्माण झाली की दसरा मेळावा शिवसेनेचा इथला तर आपण पाहिलाच आहे, पण या शिवसेनेचा आणखी एक दसरा मेळावा BKCवर झाला. दोन्हीकडेच ते शिवसेना गाणं आपण ऐकलं. दोन्हीकडे त्यांचं दैवत बाळासाहेबच होते. दोन्हीकडे नाव शिवसेना आहे. हिंदुत्वाचा पुरस्कारही दोन्हीकडे आहे. फक्त आता दिशा कुठल्या दिशेने जायचं हा मला वाटतं की ह्या शिवसेनेच्या विभाजनाचं कारण होतं. म्हणजे एकतर मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा म्हणजे ती आत्ताची असेल किंवा 2019ची असेल, त्यामुळे पक्षात पडलेली फूट आणि नंतर आत्ता झालेलं विभागणी, त्याच्याकडे मला वाटतं की त्या दृष्टीने या मेळावे झाले. आणि या मेळाव्यामधलं एक जे मुख्य कारण होतं म्हणजे आत्ता शिवसेनेच्या मेळाव्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांना होतं की आपण काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, ज्याचं कारण देऊन आपला एक मोठे 2/3 आमदार खासदार पक्ष सोडून गेले.
त्याच्या मागची पार्श्वभूमी काय होती याचा एक त्यांचा एक्सप्लेनर या भाषणातून येईल अशी अपेक्षा होती. त्याचा त्यांनी ओझरचा उल्लेख केला आणि त्याचा एक उल्लेख त्यांनी जो तिकडे होता की काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे शिवसेना गहाण टाकली, त्याला उत्तर म्हणून ऐन वेळेला दोन बाजूला दोन पोस्टर आपण बघितले त्याच्याबद्दल फारसं बोलले नाहीत ते काही, की भाजपाचा गुलाम होऊ देणार नाही. म्हणजे आपण ते काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर का गेलो तर भाजपाने आमची फसवणूक केली. बरं, त्या फसवणुकीचं काय की आधार होता तो 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद नाकारलं, म्हणजे ही ते काही नवीन भूमिका नव्हती. त्याच्या व्यतिरिक्त ही जी महत्त्वाकांक्षा होती मुख्यमंत्रीपदाची त्याचं थोडंसं सहानुभूती घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला की मी आजारी असताना हे बंड केलं, मी काय आता परत उभा राहणार नाही, हे पण त्यांनी हा पण मुद्दा मांडलेला होता. पण एकही निश्चित आहे की या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जो आत्ता शिवसेनेबरोबर आजही पक्षाबरोबर एकनिष्ठ असलेल्या लोकांना त्याने आपल्याबरोबर गेलं, त्यांना लढण्याची जिद्द किंवा ईर्ष्या मला वाटतं की त्यांनी आत्ताच्या याच्यामध्ये दिली आणि एक पुढचा कार्यक्रम निश्चितपणे दिला आहे. कारण आत्ताची शिवसेनेमधले आमदार निवडून बाहेर गेलेत, खासदार बाहेर गेलेत, बरेच पदाधिकारी गेलेत, पण शिवसैनिक जो आजही मोठ्या प्रमाणात उभा आहे त्याला आवाहन करणे, त्याला पुन्हा जागृत करणे आणि त्यांच्या आधारावर पक्ष पुन्हा मजबूतीने उभा करणे हेच त्यांचं लक्ष असणार आहे आणि त्याची सुरुवात त्यांनी मला वाटतं आत्ता केली. अभय सर, हा एक्सप्लेनर आहे ना, मला 2-3 टप्प्यात विभागायचे, त्यामुळे मला छोटी उत्तरं थोडी तुमच्याकडून अपेक्षित आहेत क्रिस्पमध्ये, की त्याचं कारण की मला प्रश्न खूप आहेत तुमच्याकडून उत्तर घेण्यासाठीचे. तर पहिला प्रश्न होता माझा तो हा होता की उद्धव ठाकरेंनी आज अत्यंत भावनिक केलं. म्हणजे मधल्या काळामध्ये ते म्हणाले की असं काही ठरलंच नव्हतं, 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे खोटं बोलत आहेत, त्यांना जमीन दाखवा, उद्धव ठाकरे झुटे असं अमित शहा इथं म्हणाले. त्यांनी आज चक्क छत्रपती बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांची शपथ घेणं आणि तेही दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये शिवतीर्थावरती, याकडे तुम्ही कसं बघता? नाही, निश्चितपणे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाण्याचं कारण हाच मुख्य मुद्दा आहे ना, या सगळ्या जे महाभारत घडले आज त्याचा मुख्य मुद्दा तोच आहे आणि ते त्यांनी सांगितलं. आणि दुसरं त्यांनी एक आज ज्याचा उल्लेख ते वारंवार करतात की मुख्यमंत्रीपद मी हे स्वीकारलं तर का परिस्थितीमध्ये स्वीकारलं, ते मला स्वीकारावं लागलं, मी त्यासाठी तडजोडी केलेल्या नाहीत, हा त्यांचा मुद्दा मला वाटतं ते सांगतात. दुसरीकडे भाजपा हा विश्वासघातकी आहे, कारण पुढची निवडणूक अभिजित होणारे महापालिकेचा जो मोठा संग्राम आहे आणि शिवसेना पुन्हा उभी राहणार की नाही राहणार याचा सगळे मला वाटतं गणित भविष्य हे महापालिका निवडणुकीत मुंबईच्या ठरणार आहे आणि तिथे मुख्य शत्रू असणार आहे ते भाजप. त्यामुळे स्वाभाविकच भाजपाने खोटारडेपणा केला. आजच्या परिस्थितीला भाजप जबाबदार आहे. अमित शहा जे या पुढच्या महापालिकेची सूत्र त्यांच्याकडे असतील असं वाटतंय, कदाचित ते त्यांचे विश्वास ठेवण्याजोगे नाही आहेत. या सगळ्या गोष्टी मला वाटतं अभिजित त्यांनी आज अधोरेखित केल्या. हे पण दुसरी गोष्ट जी चर्चेमध्ये आज दिवसभर राहिली, या मैदान हे 28 एकरचं मैदान आहे. म्हणजे हे सगळं पकडलं, तुम्ही म्हणालात की एक 5-7 एकर गेलं तर एक 20 एकर मैदान उरेल आणि त्यामध्ये झालेली गर्दी आणि तिकडं असलेली गर्दी म्हणजे 40-50 हजाराची कॅपॅसिटी असलेलं हे मैदान आहे आणि तिकडं दुप्पट कॅपॅसिटी असलेलं मैदान, तेही फुल होतं, हेही फुल होतं. आता मुद्दा असा आहे की बऱ्याच लोकांशी आपण बोललो त्यावेळेला ते म्हणाले की आम्ही आमच्या गाड्या करून आलो आणि असा आरोप इथून केला गेला की काही लोक भाड्याने आणली गेली, भाड्याने गाड्या लावून आणली गेली वगैरे वगैरे. आता ह्या गर्दीचं डिकोड, तुम्ही गर्दी डिकोड कशी करणार? कारण की या गर्दीचं विश्लेषण पुढचे 2 दिवस होत राहणार आहे. निश्चितपणे अभिजित, अलीकडच्या काळामध्ये कुठल्याही सभेला, कार्यक्रमाला ऑर्गॅनिक क्राऊड असं होत नाही शक्यतो, कारण तुम्हाला किमान लॉजिस्टिक पुरवावं लागतं अशी अपेक्षा असते कार्यकर्त्यांची. आणि आता सगळेच पक्ष ते करतात, कोणी यांनी केलं नाही त्यांनी केलं असं म्हणण्यात अर्थ नाही. तरी पण त्या गाड्या तुम्ही उभा करता, त्या गाडीत बसायला हे माणसं लागतात आणि जेव्हा 2-2 गाड्या उभ्या आहेत त्यावेळेस कुठल्या गाडीत बसायचं हे ठरवतात, तेव्हा लोक आपला कलही स्पष्ट करू शकतात. म्हणजे त्यामुळे मला वाटतं की या सभेला गर्दी जमली होती. आपल्या म्हणजे सुरुवातीला मैदान मोकळं वाटत होतं, पण आपण मुंबईतला एक क्राऊड आणि बाहेरचा एक क्राऊड असलेला बघितलं आपण. पण एक निश्चित आहे की ग्रामीण भागातले बहुतांश आमदार पक्ष सोडून गेलेत, बहुतांश खासदार पक्ष सोडून गेलेत. त्यामुळे त्याचा फरक या निश्चितपणे व्यासपीठावरही जाणवत होता आणि गर्दीतही जाणवत होता की ज्या लोकांनी शिवसेना उभी केली आहे त्यातले बरेचसे चेहरे आज तिथे दिसत नव्हते. ज्यांच्या बळावर शिवसेना उभी राहिली आहे ते पण आज ज्यांना रुचलेला नव्हता जो मधला निर्णय, तेही आज इथे दिसत नाहीत. आणि स्वाभाविक आहे, सत्ताधारी पक्षाला एक थोडासा ॲडव्हान्टेज नेहमीच असतो आणि MMRDAमध्ये गर्दी जास्ती होती निश्चितपणे. त्या गर्दीमध्ये आमदार आणि खासदारांचं योगदानही निश्चितपणे होतं आणि MMRDAचं मैदान भरणं एवढं सोपं नाही आहे. शिवाजी पार्क त्या मानाने आपल्याला आपण बघितलं असेल की हे मैदान त्या तुलनेत छोटं आहे, त्याच्यामुळे ते भरणं तसं सोपं होतं.
पण निश्चितपणे दोन्हीकडे जो क्राऊड आला होता तो निश्चित भूमिकेमधनं आला होता. तो काही सगळा म्हणजे पैसे दिलेत म्हणून लोक जमतात असं होत नाही. त्याच्यामुळे मला वाटतं की लोकांनी आपला एक कल स्पष्ट केला आहे. अर्थात हे काय डोकी मोजायला रेफरंडम नाही आहे की आपण निर्णय त्याच्यावरून काढू शकू, पण एक अंदाज येतो. पण शिवसेनेला निश्चितपणे त्यांचा पुढचं पाऊल टाकण्यासाठी उत्साह वाढवेल एवढा क्राऊड मात्र आज निश्चित होता. तो तेवढा लाईव्ह होता. म्हणजे ते म्हणाले की मी भावूक झालो आणि माझ्याकडे शब्द कदाचित पुरणार नाहीत आणि ते नतमस्तक झाले की हे मैदान भरेल की नाही अशी शंका शिवसेनेच्या नेत्यांना होती की काय असं वाटावं इतकं ते त्यांचं वाक्य हे होतं. नाही, निश्चितपणे पण त्यांचा सगळं आपण भाषण बघितलं तर ते खूप भावनिक केलं त्यांनी. एकतर ते फुटीरांबद्दल तर त्यांनी नेहमीचे पठडीतले शब्द वापरले, पण ते शब्द आपण त्यांच्याकडनं नेहमीच ऐकतो. पण एकूण सगळं की हे गद्दारी आहे आणि तो खोकासूर असा एक नवीन त्यांनी शब्द आज कॉईन केला. त्या म्हणजे 50 खोके एकदम ओके ही घोषणा महाराष्ट्रभर पोचलेली आहे आणि ती मला वाटतं की 2024च्या निवडणुकीपर्यंत आपल्याला ऐकावी लागणार आहे आणि त्याची प्रत्युत्तरं येतील आता. नाही, आता आपण जे ऐकत होतो ना या ह्याच्यामध्ये तर ती घोषणा मात्र काही चुकत नाही. म्हणजे जे त्यांना पोचवायचं होतं ते शिवसेनेने पोचवलेलं आहे. हा एक भाग. आता दुसरा भाग राहतो तो आता इमिजिएटली निवडणूक आहे ते अंधेरी ईस्टची, जिथे रमेश लटके होते आणि रमेश लटके गेल्यानंतर तिथं पोटनिवडणूक राहिली आणि मुंबई महापालिका. आता आजच्या भाषणातून मुंबई महापालिकेसाठी किंवा अंधेरीसाठी काही टॉनिक मिळालं असं वाटतं का? असं आहे की अंधेरी पूर्व काय हा शिवसेनेचा बालेकिल्ला नव्हे किंवा शिवसेना म्हणून नाही, तर रमेश लटके यांचा निश्चितपणे जनसंपर्क मोठा होता तिकडे आणि त्याचा फायदा शिवसेनेला झाला. आता दोन सहानुभूतीचा फायदा घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे शिवसेना करेल. एक शिवसेनेबद्दलची सहानुभूती उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची आणि दुसरं रमेश लटके यांच्या पत्नींना उमेदवारी दिलेली त्यांच्याबद्दलची सहानुभूती याचा निश्चितपणे. पण तो एक अवघड किल्ला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तिथे विजय मिळवणं सोपं नाही आहे, कारण त्या मतदारसंघाची एकूण डेमोग्राफी बघितली तर ती काय फार अनुकूल नाही. पण सहानुभूतीची लाट अशी निर्माण करण्यात त्यांना यश येतं का, आणि ती जर यश देऊन गेली तर ते यश कशामुळेही मिळालेलं असलं तर यश हे नेहमी टॉनिक असतं आणि ते टॉनिक त्यांना मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये निश्चितपणे कामी येईल किंवा एक त्याच्यात जर पराभव झाला तर त्याचे परिणाम पण दिसतील. दुसरं असे की मुंबई महापालिकेतून शिवसेना महाराष्ट्रभर पसरली. आज पुन्हा उभं राहायचं असेल तर मुंबई महापालिकाच निर्णायक आहे आणि मुंबई महापालिका कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेकडून काढून घेतली नाही तर शिवसेना पुन्हा उभी राहिल्याची जाणीव भाजपला आहे. त्याच्यामुळे भाजप या निवडणुकीमध्ये सगळे प्रयत्न करणार. एकीकडे मनसे आहे, मनसेचा अजून निर्णय झालेला नसला तरी मनसे ही कमकुवत शिवसेनेची जागा घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल आणि तसं जर झालं की आता पुढच्या काळामध्ये जर ठाकरे हेच नेतृत्व मुंबईमध्ये ठेवायचं असेल आणि त्या नेतृत्वाखाली काम करायचं असेल तर शिवसेनेला मनसे हा पण एक पर्याय आहे असं एक निश्चितपणे सांगण्याचा प्रयत्न मनसेकडून होईल. दुसरीकडे भाजप आणि त्यांच्यासमोर असलेलं शिंदे गट म्हणजे साधारणतः मध्य मुंबई हा जो भाग आहे किंवा सेंट्रल सबब ज्याला म्हणतो उपनगर, तिथे निश्चितपणे शिवसेनेची जी ताकद आहे ती शिंदे गट आणि मनसे या दोघांमध्ये होणाऱ्या मतविभागणीचा एक निश्चितपणे फायदा होऊ शकतो आणि अशा वेळेस मला वाटतं की ही निवडणूक शिवसेनेसाठी अग्निपरीक्षा असेल किंवा ती पुन्हा उभी राहणार का नाही याचा निर्णय. अजून एक ऑब्झर्वेशन जे आहे त्याच्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे की गेल्या दोन्ही भाषणामध्ये म्हणजे जे गटप्रमुखांचा मेळावा जो झाला नेस्कोला आणि आजचं भाषण याच्यामध्ये फार अंतर नाही, 15 दिवसाचं पण अंतर नाही आहे खरं तर. दोन्ही भाषणामध्ये ते शिंदेंबद्दल बोलत आहेत, ते अमित शहांबद्दल बोलत आहेत, ते एखादं वाक्य मोदींबद्दल बोलत आहेत, मात्र ते चुकूनही आमदारांबद्दल आता बोलणं त्यांनी बंद केलं आहे. ते निश्चितपणे आमदारांचा आता म्हणजे त्यांना आशा आहे अजून की बाबा जर असतील काठावर लागले गळाला. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातला निर्णय अजून लागायचा आहे. दुसरं असं आहे की याच्या पुढच्या काळात ज्या राजकीय घडामोडी होत्या, आता एक आपण साधं बघूया, मंत्रिमंडळ विस्तार असेल, खाते वाटप असेल, तर यात काही नाराजी होते का, त्यात काही परत काही मतभेद होतात का, आणि ते मतभेद झाले तर का त्यातून काही आहे मेसेज. आता ठीक आहे, एकदा गट निर्माण झाला, त्यांचा पक्ष स्थापन झाला की त्यांना बाहेर नाही पडता येणार, परंतु निश्चितपणे त्यांच्यातला जो भिन्नता दिसेल त्याचं परसेप्शन जे क्रिएट करायचं असतं त्याच्यासाठी फायदा होतो. त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांनी टार्गेट आपले फोकस ठेवलेले आहेत. आजही त्यांनी आपलं टार्गेट एवढ्यापुरतंच मर्यादित ठेवलं, काही 4 लोकांपुरतं. त्याच्या पलीकडे बाकीचे वक्तेसुद्धा आपण बघितलं असेल की ते तेवढ्यापुरते मर्यादित दिसत होते. म्हणजे हे काही मुद्दे होते जे अभय सरांनी मांडले आणि अजून काही निरीक्षणं जी होती की त्यातलं एक निरीक्षण असं आहे की
हिंदुत्ववादी भाजप स्वतःला म्हणवतं, पण ते बाकीच्यांना देशद्रोही ठरवण्याचा ज्यावेळेला प्रयत्न करतात त्यावेळेला शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असं जे सांगण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेला त्यांनी उदाहरणं दिली. ती उदाहरणं होती अर्थात PDPचं उदाहरण होतं त्याच्यामध्ये, की जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी संबंध ज्या पक्षाचे होते, म्हणजे PDPचे मुफ्ती मोहम्मद सईद असतील किंवा त्यांच्या कन्या असतील, तर त्यांच्या पक्षाशी जाऊन तिथं त्यांनी युती केली किंवा इतर मुद्द्यांबद्दल पण ते बोलले. सरसंघचालक किंवा होसबळेंनी जे परवा वक्तव्य केलं की देशात बेरोजगारी किंवा महागाई हे मुद्दे, विषमता हे मुद्दे अत्यंत टोकाचे आणि अत्यंत भीषण होत चालले आणि त्याच्याकडे लक्ष वेधलं पाहिजे, तर त्याकडे सुद्धा त्यांनी लक्ष वेधलं. शिवसेना आणि संघाची भूमिका जी आहे ती कशी मिळती जुळती आहे असं एक दर्शवण्याचा प्रयत्न केला. ज्याचं पहिलं उदाहरण म्हणजे ते मौलवींच्या असोसिएशनला जी सरसंघचालकांनी भेट दिली तर ती संवादासाठी होती. ज्याला ते करतात तो संवाद, आणि मग आम्ही काय करतोय तर आम्हालाही तेच हिंदुत्व अपेक्षित आहे जे संघाला अपेक्षित आहे. अशा पद्धतीचं चित्र एक क्रिएट करण्याचा प्रयत्न जो आहे तो उद्धव ठाकरेंनी इथं केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी टपल्या मारल्या, म्हणजे सगळ्या राजकीय भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीसांनाही त्यांनी कटघऱ्यामध्ये उभं केलं, त्यांच्यावरही त्यांनी टिप्पणी केली. मोदींबद्दल ते असं म्हणाले की ज्या वेळेला मोदी 5G आणि देश कसा पुढे गेला आहे सांगत होते, त्याला संघ असं सांगतोय की देश पुढे नाही तर देश मागे चाललेला आहे. तर ते कॉन्ट्राडिक्शन दर्शवण्याचा प्रयत्न जो आहे तो सुद्धा त्यांनी अत्यंत हुशारीनं केला. हे 3-4 मुद्दे जे आहेत हे अत्यंत महत्त्वाचे या भाषणामध्ये होते, जरी ते लोकांना फार लोकांशी संबंधित किंवा लोकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित नव्हते, पण राष्ट्रीय पातळीवरती या मुद्द्यांची चर्चा 100% होईल. नाही, हिंदुत्वाबद्दल अभिजित असं आहे की हिंदुत्व सोडलं म्हणून हे पाऊल उचललं असं ते सारखं जस्टिफिकेशन होतं आहे. तर त्यांनी आज हिंदुत्वाची एक व्यापक व्याख्या, जी आपण शिवसेनेच्या व्यासपीठावर बिल्किस बानो असतील किंवा या सगळी उदाहरणं आपण ऐकली, तर त्यांनी सांगितलं की आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही आहे. आम्ही हिंदुत्व प्रबोधनकारांपासूनचं जे हिंदुत्व आहे, व्यापक हिंदुत्व आहे, इन्क्लुझिव्ह हिंदुत्व आहे, ते केलं आहे. आणि ती भूमिका आम्ही सोडलेली नाही किंवा संभाजीनगर आणि धाराशिव हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर असताना केलं आहे, तुमच्याबरोबर असताना नाही झालं. मला वाटतं ही बाब आहे त्यांनी खूप ठळकपणे अतिशय महत्त्व म्हणजे नाही. आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा महाविकास आघाडी कायम ठेवायची असेल तर आमचं हिंदुत्व हे इन्क्लुझिव्ह हिंदुत्व आहे. आणि त्यात सगळं नाही, इन्क्लुझिव्ह हिंदुत्व ते सगळ्याच पक्षाला मान्य आहे. आमचा विरोध नव्हता धाराशिव ते निश्चितपणे, पण एक निश्चित आहे की त्यांनी त्यावेळेस सरकार जाताना त्यांनी पाठिंबा दिला आणि तो पाठिंबा दिल्याचं त्यांनी मान्य केलं, कारण त्यावेळेस तो प्रयत्न होता की ज्या पद्धतीने भाजप आणि पुढच्या काळामध्ये राबवणार आहे अजेंडा, त्यामुळे आता सॉफ्ट हिंदुत्वाच्या मार्गावर जशी काँग्रेसमधल्या काळात गेली तशी महाविकास आघाडी पण जाताना दिसते. नक्कीच. आता हे काही मुद्दे होते. खरं तर आजची सभा जी आहे ती आमच्या सर्वांसाठी, म्हणजे ज्यांनी पत्रकार म्हणून किंवा निरीक्षक म्हणून जी कव्हर केली त्या सर्वांसाठी ऐतिहासिक होती, कारण 56 वर्षात या मैदानावरती एकच आवाज घुमला आहे. म्हणजे एक मैदान, एक नेता, एक विचार आणि एक आवाज. वाजत गाजत या, गुलाल उधळत या, दसरा मेळाव्याला शिवतीर्थावर या, हीच एक घोषणा होती. पण ऐतिहासिक यासाठी की आजच्या दिवशी या मुंबईमध्ये शिवतीर्थावरचा जो दसरा मेळावा झाला त्याच वेळेला BKCवरती पण एक मेळावा होत होता आणि तो शिंदे गटाचा होता. तेही म्हणतात की आम्ही शिवसेना आहे. आणि मला असं वाटतं की 1966मध्ये जितकी आव्हानं शिवसेनेसमोर होती तितकीच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त दोनपट जास्त आव्हानं जी आहेत ती आज 15 आमदार आणि 5-6 खासदार असलेल्या शिवसेनेसमोर आहेत. आणि म्हणून आजचा दसरा मेळावा जो होता किंवा आजचा दसरा मेळावा जो झाला तो ऐतिहासिक होता. आणि आजच्या दसरा मेळाव्यानंतर पुढच्या महापालिकेपर्यंत जे राजकारण होईल किंवा 2024 निवडणुकांपर्यंत जे राजकारण होईल त्यात जे यश अपयश शिवसेनेच्या वाट्याला येईल त्याच्यावरतीच पुढच्या 30-40 वर्षामध्ये शिवसेनेची वाटचाल कशी असणार आहे हे ठरणार आहे. म्हणूनच आजचा दसरा मेळावा हा इतिहासामध्ये खरं तर राजकीय इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या नोंद करून ठेवण्याजोगा आहे. त्याची नोंद निश्चित होईल आणि याचं विश्लेषण जे आहे ते पुढचे काही काळ वेगवेगळ्या पद्धतीनं होत राहील. प्रत्येकजण आपल्या पद्धतीनं करत राहील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ABP माझाचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.